नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासोबत भाकरवडीची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला तर मग आपण साहित्य बघूया। तर मी इथे 1 वाटी मैदा आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि स्टफिंगसाठीचं साहित्य अर्धी वाटी खोबरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशोप, 3 चमचे तीळ आणि 2 चमचे धने। तर आपण सुरुवातीला पीठ मळून घेऊ। तर मी मैदा घालत आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि थोडासा चवीपुरता ओवा हातावर असं कुस्करून घालते, त्यामुळे आपल्या मैद्याला छान अशी चव येते। आणि चवीपुरतं मीठ आणि गरम तेल यामध्ये ओतून हे पीठ चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळ्या पिठाला आपल्या तेल लागेल आणि आपली भाकरवडी खुसखुशीत होईल। अशा प्रकारे सगळीकडे तेल आणि मीठ चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे ते। तर आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। तर मी आता आपलं पीठ मळायला घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। पातळ करायचा नाही, घट्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला गोळा तयार करायचा। लक्षात घ्या, आपल्याला पीठ घट्ट असंच तिंबायचं आहे, पातळ करायचं नाही, नाहीतर आपली भाकरवडीचा आकार व्यवस्थित येणार नाही। तर मी असं पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पीठ मळून झाल्यावर आपल्याला गोळा एक ठिकाणी करून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर आपण भाकरवडीसाठी मसाला भाजून घेऊ। मी गॅस चालू केलेला आहे आणि पॅन ठेवलेला आहे। आपल्याला मसाले मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, बारीक गॅसवर आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, 3 ते 4 मिनिट झाल्यावर आपले मसाले लालसर असे झालेले आहेत। तर आपला मसाला पूर्ण तयार आहे, तुम्ही बघू शकता। गॅस बंद करून आता आपल्याला असंच 1 ते 2 मिनिट ठेवायचं। खोबरं लाल होईपर्यंत मसाले भाजायचे आणि आता मसाले आपल्याला थंड करायला ठेवायचे एका ताटामध्ये। तर बघा, आता मी मिक्सरमध्ये हे सगळे मसाले बारीक करणार आहे। तर आता सुरुवातीला मी मसाला टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात। त्यानंतर थोडंसं लाल तिखट, थोडी 1 ते 2 चमचे साखर आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक नाही तर थोडं जाडसर दळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे केले आहे। तर आता या गोळ्याचे आपला गोळा चांगला भिजलेला आहे आणि त्याचे आपल्याला 3 असे गोळे तयार करायचे आहे भाकरवडीसाठी। तर मी आता भाकरवडीसाठी पोळी लाटून घेत आहे, बघू शकता तुम्ही। तर आपल्याला पोळी जाड नाही
पातळ पण लाटायची नाही, मध्यम आकाराची पोळी आपल्याला तयार करायची आहे. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. बघू शकता मी कशा प्रकारे केलेली आहे ती. बघा आपली पोळी तयार झालेली आहे. तर ती कितपत जाड आणि पातळ आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी त्यावर 1 ते 2 चमचे चिंच गुळाची चटणी लावून घेत आहे. जास्त नाही लावायची, जास्त जर लावली तर आपली भाकरवडी नरम पडते, कडक होणार नाही. तर बघा मी चपातीला चिंच गुळाची चटणी लावून मी मसाला सगळा असा चपातीवरती पसरवून घेत आहे. थोडा थोडा मसाला सगळीकडे असा लावून घ्यायचा चपातीला. आणि वरून आपल्याला बारीक शेव घालायची आहे. तर बघू शकता तुम्ही माझं बारीक शेव घालून झालेलं आहे त्यावरती. आणि बेलण्याने असं अलगद त्यावरती लाटून घ्यायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाही, अलगद हाताने करून घ्यायचं आहे. नंतर एक साईडने असं रोल करत करत आपल्याला तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे रोल केलेला आहे. आता आपल्याला असं एक साईडनीच असं प्रेस करायचं आहे, दोन्ही साईडनी करायचं नाही, नाहीतर आपल्या भाकरवडीतला मसाला नंतर भाकरवडीचा आकार असं कट करायचं आहे. हळूहळू असं रोल करत करत बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे.
आपली भाकरवडी तयार झाल्यावर त्याला हळुवारपणे हातावर असं प्रेस करून घ्यायचं आहे. जास्त नाही दाबायचं. आपला आकार तसाच राहिला पाहिजे. अलगद असा त्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे ते. तर आता आपण भाकरवडी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट झाल्यावर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये भाकरवडी टाकून घेत आहे. तर लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्याला भाकरवडी मंद गॅसवरच तळायची आहे. मोठ्या गॅसवर तळायची नाही. मोठ्या गॅसवर तळला तर भाकरवडी आतून कच्ची राहते आणि फक्त वरूनच तळली जाते व नंतर आपली भाकरवडी खुसखुस होणार नाही. त्यासाठी आपल्याला भाकरवडी मंद आचेवरच तळून घ्यायची आहे. असं अलगद हाताने हलवून. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे तळत आहे ते. आणि बघा आपल्या भाकरवडीतला मसाला अजिबात बाहेर येत नाही, म्हणजे आपली भाकरवडी परफेक्ट झालेली आहे. हळूहळू गॅसवरती आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी चांगलं पलटवून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली भाकरवडीला हळूहळू कलर येत आहे आणि छानपैकी तळून झालेली आहे. तर मी आता काढून घेते ताटामध्ये. हो बघा आपली भाकरवडी किती मस्त दिसत आहे ते. अशाच प्रकारे मी दुसऱ्या पण भाकरवडी तळून घेत आहे मंद आचेवरती. तर मैत्रिणींनो, ही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करू शकता. बघा आपली दुसरी पण भाकरवडी हळूहळू कलर येत आहे. तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.